जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। तुम्ही दारू पिणार का रे? आज वचन देता मला शिवजयंती निमित्त आहे ना, त्याला हात समोर करा पोरं. पोरी करा, पोरी 90 मारायला लागल्या अहमदनगरला जाऊन. आपलं बंद अहिल्या माता होळकर नगर झाला आता. म्हणा मुलं मुली दोन्ही आम्ही वचन देतो की जीवनात कधी दारू पिणार नाही, मित्रानं आग्रह केला त्याचा अपमान करणार नाही, करे दारू कधी पिणार नाही, नेहमी अभ्यास करू, शाळेत नियमित जाऊ, चांगल्या वातावरणात राहू, दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. आमचे पप्पा जर दारू पिऊन आले तर काय करायला तुम्ही? गाडगे बाबा सांगे दारू जर पिऊन बाप येत असेल तर त्याचं धोतर पिवळं पण झोडपे द्या. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही महिला मंडळी आपल्या नवऱ्याची दारू सोडू शकता ना. तुमचा नवरा तर दारू पिऊन त्रास देत असेल तर काही नाही करायचं मावशी. शेजारच्या बाईले हेल्पिंगले सोबत घ्यायचं, पोराले चौकात उभं ठेवायचं, पोरीले दरवाजात उभं ठेवायचं. नवरा दारू पिऊन आला की त्याला प्रेमानं आतमध्ये घ्यायचं. या म्हणा पतीराजा आतमध्ये, प्रेमानं आतमध्ये घ्यायचं, आतमधून दरवाजा लावून द्यायचा, टीव्हीचा आवाज वाढवून द्यायचा, टीव्हीवर सैराटचं गाणं लावायचं आणि झिंगाट झाल्यासारखे झोडपे द्यायचे. फक्त कमी पेला त्या दिवशी मारू नको, नाही तर तुझ्यावर शिरजोर होईन तो. बेवड्याच्या रांदी गोल लागत नाही. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही जिजा माता व्हा आणि शिवाजीराजे जन्माला घाला. जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. या कुठं फिरून राहिला एकटा? ओ हिरो, ओ हिरो, 1 मिनिट पुस्तक घेऊन जा गड्या. ये पुस्तक घे, ये पुस्तक तर घे. ये येले दुधाचा मारा चांगला झाला गड्या. काय नाव रे बेटा तुझं? ये समोर ये ना, अंगाला अंग लागू दे ना, माझी हालत बनवू दे ना. काय नाव रे बेटा? गणेश. बाय मी पुरा कोरड हालत ओके आहे म्हणून मी अंगाले अंग लावून राहिलो. तुम्हाला सांगून देतो, वरच्या जातीतलं बियाणं दिसलं, ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, जाणून अंगाले अंग लावायचा. लक्ष्मी वास करते, पैसा येते. बँकेतला कॅशियर दिसत, अंगाले अंग लावा, लक्ष्मी वास करते, पैसा येते. फक्त कॅशियर लेडीज असेल तर लावू नका, लाता पण घरी आहे. तुझं नाव काय रे बेटा? सानप गणेश. पप्पाचं नाव काय? म्हणजे अध्यक्ष साहेबाचा मुलगा आहे? नाही. पाणी पुरवठा. ओके, पाणी पुरवठा झाला गड्या तुले. हालत ओके. तू पप्पावर गेला की मम्मीवर गेला? पप्पाची हालत ओके आहे की मम्मीची ओके आहे? मम्मीची हालत पकडली. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? इंजिनियर. त्या टाळ्या वाजवा एकदा. कोणता इंजिनियर होता? कम्प्युटर, मेकॅनिकल अभ्यास करावा लागेल गड्या. तू कोणत्या वर्गात म्हटलं? 11वी. सायन्स, कॉमर्स, आर्ट. सायन्स. फिजिक्स आहे काय? फिजिक्स. मॅथ आहे तर फिजिक्स आहे. बरोबर. सर्क्युलर मोशन आहे. वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी नाही माहित. डेफिनेशन माहित आहे काय? नाही. आता गेला. बरोबर. अभ्यास करले. लई हुशार आहे तो जास्त. धन्यवाद. अभ्यास कर बेटा. भारत माता की. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही जिजा माता व्हा, शिवाजीराजे जन्माला घाला. जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. तेव्हा जिजा मातेला एका बाईने विचारलं, म्हणे जिजा माता तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तुम्हाला कसं वाटते? तर जिजा मातेने उत्तर दिलं होतं, माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, मला उंच घोड्यावर बसावं वाटते, हातात तलवार घ्या वाटते आणि रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटते म्हणे. ते सांगणारी जिजा माता होत्या, जिला गर्भवती असताना हातात तलवार घेऊन रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटते. आणि मी मागावातल्या काकूला विचारलं, त्याही बाईच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. म्हणलं काकू तुला कसं वाटते ग? ती बाई म्हणे महाराज मला माती खा वाटते, माती.
दुसऱ्या बाईला विचारलं तुला कसं वाटते, ते म्हणे मला शेणाच्या गवऱ्या आणि राखुंडी दाबा वाटते चुलीतली. म्हणून तिचं पोरग भिंतीतला चुना खरवडू काढते आणि तंबाखू घोटते. तुका म्हणे अर्जुना खावे तंबाखू चुना तोची भक्त जाणा वाजूना. एका कॉलेजच्या पोरानं पोरीला विचारलं म्हणजे क्या बोलती तू, ते म्हणे क्या मैं बोलू बे, म्हणे सुना हाय का तंबाखू चुना. दारात बसल्या दोघी सासू सुना हो, दारात बसल्या दोघी सासू सुना हो, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना हो, तंबाखू घोटते दुसरी मागते चुना हो, एक तंबाखू. तुम्ही तुमच्या गावातली गोष्ट सांगत आहे ना. हो तुमच्या इकडल्या महिला मंडळी तंबाखू चुना खाते काय, म्हाताऱ्या खाते काय, खाते की नाही खात. ये खाते म्हणणारी हे पुस्तक आहे. हा ये बेटा ये ये ये. काय नाव बेटा, हे तर सुनीता विल्यम दिसून राहिली मले. कल्पना चावला, भारताची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन. काय नाव बेटा तुझं. सरांजली विजय शिंदे. शिंदे. सध्या उपमुख्यमंत्री पद आहे आपल्याकडे, मुख्यमंत्री थोडस कमी झालं पण ओके आहे. शिंदेबाई. स्वरांजनी काय नाव ठेवलं स्वरांजनी. त्याच्या काही काही पोट्ट्याचे नाव पाहिले पिंट्या 32 वर्षाचं बोकडनं पिंट्या. एका पोराचं नाव पाहिले चिकू. मी म्हणलं त्याला मोठी बहीण असन तिले काय पपई म्हणा, लहान भाऊ असन त्याला काय संत्र म्हणा. इथं नाव बा किती चांगलं आहे बेटा. शिवाजी नाव कसं पाहिजे, शिवाजी ताकद वाटते आहे की नाही. भीमराव नाव असं पाहिजे ताकदवर. तुकोबा, ज्ञानोबा. तुझं नाव किती चांगलं आहे, स्वरांजनी. बरोबर. स्वरांजनी, तुमच्या इकडल्या महिला मंडळी तंबाखू चुना खातात काय, माईक मध्ये बोल. अगं नाही म्हण ना, मावा खाते म्हणा, मावाही खाते. बरं ते पिवशी वापरतात काय, म्हाताऱ्या वापरते की नाही वापरत, वापरतात. पण त्याच्यात तंबाखू पुडी ठेवत नसतील. डबी ठेवते की नाही ठेवत, ठेवतात काय, डबी ठेवतात पण त्याला तंबाखू हातावर नसतील काढत. काढतात काय, तंबाखू हातावर काढतात पण त्याला चुना लावत नसेल. लावतात काय, आता चोर फुटला काय. तंबाखूला चुना लावतात पण त्याला असं चिमटीत पकडत नसतील. पकडतात काय, चिमटीत पकडतात पण ओठात दाबत नसतील. दाबतात, ओठात दाबतात पण एक काम करत नसेल, कुठेही पचकन थुकत नसेल. चुकते की नाही चुकतात. ते पोरं म्हणजे आपल्या गावातलं मीटर घर आहे. बरोबर माहिती आहे ते कोणाचं लफडं कोणासोबत आहे, कोण कोणासोबत किती वाजता इंस्टाग्राम वर बोलते बरोबर सांगते. म्हणून यायला समोर बसवलं. मायच्या हातात पोरानं तंबाखू पाहिला, पोरग खाल्ल्याशिवाय राहणार नाही. बापाच्या हातात बिडी पाहिली, बापाली 90 मारतानी पाहिलं, पोरगही 30चा पॅक मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माय बापा निर्व्यसनी राहा. नाही त्या दिवशी एक पोरग खर्रा करून राहिला, ते विमलची पुडी खाऊन राहिला. ते समजते ना विमल, तुमच्या इकडे खातात ना, ते विमल खाऊन राहिलं. मी गावात गेलो, म्हणलं बाबू विमल खात नको जाऊ, चांगली गोष्ट नाही. तो म्हणे महाराज विमल खाताना मी गावात मा बापाला भेट नाही, खाऊनच राहिला. समोरच्या गल्लीतून त्याचा बाप बाहेर निघाला. जसा त्याला बाप दिसला त्यानं ते विमलची पुडी खाता खाता अर्जंट मागं लपवली. म्हणलं बाबू पाया पडू दे रे. म्हणे महाराज पाया काऊन पडता. अबे म्हटलं तुला बापाले पाहिल्यावर विमलची पुडी लपवली, याचा अर्थ तुझ्या मनात बापाबद्दल भीती आहे, प्रेम आहे, तू त्या पप्पाला भीत. तो म्हणे महाराज मी मा बाप्पाला बिलकुल भीत नाही म्हणे. मग म्हणलं ते विमल का बरं लपवली पुडी. त्याचं कारण असं आहे म्हणे महाराज, मा बापाला जर माझ्या हातात विमलची पुडी दिसली ना, अर्धी विमलची पुडी मा बापच दाबते म्हणे. म्हणून बापानं सुधरून घ्या ना. लेकरं पैदा गेले म्हणजे तीर मारले काय, कुत्रे मांजरे जणून राहिले ना. डुकरीले 8 पिल्ले होते, 8 कुत्रींचा 5-6 पिल्ल्याचा ड्रॉप राहते उत्तरा नक्षत्रात. वी आर ॲनिमल, मानव हा प्राणी आहे, बट वी आर ॲनिमल इज ब्रेन. ग्रामगीतेत महाराज लिहितात पशु की होत पण नाही या नरका कछु ना होय, नरकर्णी करे सो नरका नारायण होय. हो आम्हाला चांगली कर बेटा. ए बेटा ते स्टँड हलवू नको. नाही तर आपले पोरं एवढे भयानक आहे. त्याला म्हणा 10वीत गेला, आता 11वीत जातं. सायन्स घे सायन्स. तुमचे सायन्स आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे. मग म्हणा कॉमर्स तरी घे, कॉमर्सला व्हॅल्यू नाही. मग म्हणा करता काय पिस्तुल्या, काही नाही म्हणते. मामाच्या पोरीला शब्द दिलाय, मामाने फोडपाचा, त्याची पोरगी पळवून आणायची. केला इशारा जाता जाता हळूच इला मी पटवली. या गाण्याच्या पुढची ओळ सांग रे कोणाला येते. या गाण्याच्या पुढची ओळ कोणाला येते. हा एखाद्या लहान मुलांना. या मामाच्या पोरीला, हा कोणा नाही, मुलापैकी ये दे रे. 20ची 50ची नोट दे.
हा पैसे देतो बिना मी फुकट बोलू देत नाही. तुम्हाला आदत आहे पैसे खाऊन बोलायची. घे रे 50ची नोट. हा पटकन सांग रे. या मामाच्या पोरीला कोणाला ये बेटा ये ना लवकर समोर. तुला माहित आहे का गाण्याच्या पुढची ओळ? हॅलो हॅलो. नाही मग थांब दुसरा. हा तुला माहित आहे. ये बेटा ये पटकन ये लवकर. तो व्हाईट शर्ट वाला व्हाईट टी शर्ट. काय नाव रे बाळा? काय नाव? सार्थक. ये पुस्तक घेऊन जा. ये पटकन. अबे ये ना पुस्तक तर नाही बाळा. ये रे बाळा ये. वेळ खाऊ नको. ये पटकन. या ओके दिसून राहिला. पिकअप चांगला आहे याचा. काय नाव रे तुझं? माईक घ्या माईक. सार्थक अशोक सानप. सानपचं बियाणं जास्त आहे गावात गेल्या. ओके आहे. काय नाव तुझं बाळा? अशोक. आपला अशोक मुलगा सार्थक. बरोबर. माईक जवळ घे. हे गाणं कसं सांग. या गाण्याच्या पुढची ओळ कम्प्लीट कर. हे गाणं म्हणतो त्याला पूर्ण कर. केला इशारा जाता जाता हळूच लावी कटवली. या मामाच्या पोरीला मी पळून माईक जवळ घे. माईक. हा सार्थक माईक जवळ. या मामाच्या पोरीला. या मामाच्या पोरीला हा पुढचं. एका घरचे पटवलं. कोणतंही गाणं घे. हा बरोबर म्हणते. सार्थक माईक जवळ घे. हे गाणं कसं सांग. गाडीवाला आया घर से. गाडीवाला आया घर से. दे रे याला माईक. दे रे. हे घे. हे घे. इच्छा नाही तुझं. ओरिजिनल आहे. चेक करून राहिला ओरिजिनल आहे का. हा तुझं नाव काय बाळा? अजिंक्य बाबूराव टेकाळे. अजिंक्य हे गाणं कसं सांग. गाडीवाला आया घर से. कचरा निकाल. हा, तालात गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. देख 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 माईक जवळ घे. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक. कर दिया बीमारियों ने सबका बुरा हाल. ओ भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. काय कचरा भरलाय रे त्या डोक्यातले का. कोणतंही गाणं घे. हा अजिंक्य ना. अजिंक्य बरोबर म्हणते. अजिंक्य हे गाणं कसं सांग. नखरेवाली कुठं निघाली. साडी आली गुलाबी पागल करती दीदी मोरनी शिकार. ती साडी आली लाली लाल लाल. मनते दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आली लाली लाल लाल. पाहिला आई कोरोनाचा ऑनलाईन अभ्यास. एवढा दांडगा अभ्यास आहे रे तुझा. हा हे गाणं कसं रे. मराठ मोळी